पहिला उदाहरण आहे 7200 चे किती टक्के म्हणजे 216 होय. पर्याय ए आहे 210%, पर्याय बी आहे 216%, पर्याय सी आहे 3% आणि पर्याय डी आहे 4%. तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे? 7200 चे किती टक्के म्हणजे 216 होय. तर आपल्याला इथे टक्के काढायचे आहे. तर किती टक्के? 7200 चे x टक्के बरोबर 216. बघा आपल्याला किती टक्के हे माहिती आहेत का नाही ते काढायचे आहेत, म्हणून आपण तिथं x घेतलं. लक्षात ठेवा आपल्याला टक्के जे असतात त्या टक्केला 100 ने भागायच्या. तर आपल्याला टक्के काढायचे, आपण x घेतला, x ने 100 ने भागा. समजा आपल्याला 10%, 20% दिले असेल तर त्यांना आपण 100 ने भागायचं. 7200 गुणिला x बरोबर 7200 गुणिला x भागिला 100 बरोबर 216. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, राहिले का 72 गुणिला x बरोबर 216. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, x काढायचा आहे. x काढायचे काऊन? कारण x म्हणजे काय? टक्के, आणि आपल्याला टक्के काढायचे. मग x काढायच्या. तर हे 72 बघा आपण इकडे डाव्या बाजूला आहेत, यांना आपण उजव्या बाजूला नेऊ, म्हणजे डाव्या बाजूला फक्त x राहील. मग x बरोबर 216 भागिला 72. 72 गुणाकारात होते, बाजू बदलली त्यामुळे ते भागाकारात आले. समजा बेरजेत असते तर वजाबाकी झाली असती. मग यांचं जर कॅल्क्युलेशन केला तर बघा x बरोबर किती? 216 भागिला 72 केलं तर यांचं उत्तर येतो 3. म्हणजे x बरोबर किती आले? 3. तर x म्हणजे काय? टक्के. तर 72 चे 216 म्हणजे किती टक्के होईल? तर 3%. म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे.